नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित निर्भीड ही कादंबरी आणि आज भाग 11वा. झुंजररावांना नोटीस आली. पोटगी आणि मुलाची मागणी कमळीनं केलेली होती. एवढ्या दिवसानंतरच्या विरहानंतर आईला मुलाची आठवण आली होती. मायेचा पाजर फुटला होता, वात्सल्याचा पान्हा फुटला होता. नांदायचं नव्हतं, संसार नको होता, नवराही नको होता, हवी होती ती पोटगी. मग आजवर ती उपाशी होती का? आई बाप बहिणी मेहुणे बलाढ्य होते, मग पोटगी कशासाठी हवी? नवरा गरीब होता, हौसमौज करू शकत नव्हता, मग तो पोटगी कसा देणार? तरीही पोटगीचा दावा केलेला होता. वकील देणं क्रमप्राप्त होतं. कमळीच्या बाजूनं ॲडव्होकेट फलटणकर होते. माणूस मोठा चतुर असावा. स्वप्नातही कधी पाहिले नव्हते, विचारही कधी केला नव्हता असे आरोप त्यांनी लावले होते. मानसिक छळाचे अनेक प्रसंग नोंदवले होते, शारीरिक छळाची उदाहरणं दिलेली होती. झुंजररावानं भागवत वकिलांकडे केस दिली होती. अर्थात त्यांनी त्यांचे सगळे आरोप तितक्याच हुशारीनं फेटाळले होते. तरीही 2 मुद्दे महत्त्वाचे होते. एक, कमळीनं मुलाची मागणी केली होती. मुलगा अज्ञान होता, लहान होता. लहान मुलावर आईचा पहिला हक्क. दुसरा मुद्दा, कमळीला नांदवतो म्हणता येणार नव्हतं. दुसरा विवाह झाला हे सिद्ध करणं फलटणकरांना अवघड नव्हतं. खरं तर कोर्टाची पायरी शहाण्या माणसानं चढू नये. तारखांवर तारखा आणि ओळखीच्या माणसांच्या नजरा, टोमणे, दरोडेखोरांकडे बघावं अशी नजर. पण पर्याय नव्हता. जिल्ह्यावर पक्षाची सभा होती. पहिला मेळावा. पुरुष थोडे वळवळ करायला लागले की महिला व्होट बँकेसाठी पक्षाला असे काही उद्योग करायला लागतात. 50% आरक्षण मिळाल्यानं महिलांचाही उत्साह वाढलेला असतो. आजवर उमऱ्या आज चूल मूल करणाऱ्या बाईला बाहेरचं वारं मिळाल्यापासून अशा कार्यक्रमांना गर्दी होते. पक्षानं सभेचं जंक्शन नियोजन केलं होतं. प्रचंड जाहिरात केली होती. गावोगावी वाहनांची सोय केली होती. कुणालाही पदरमोड नव्हती. फुकटात जिल्ह्यावर जाता येणार होतं. मुलं बाळं, गुरं ढोरं, शेण पाणी, भाकरी तुकडा, सासू सासरे, शिवार शेत यातून 1 दिवस सुट्टी मिळणार होती. त्यामुळे सभेला तोबा गर्दी झालेली होती. ही गर्दी पाहून दर्दी जिल्हाध्यक्ष रंगराव चांगलेच चेक काढले. रंगराव नावाप्रमाणेच रंगराव. 9 रंग अंगात. यापूर्वी त्यांनी आपलं नाव सतत चर्चेत ठेवलं होतं. साधा ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी सगळी पदं भोगून मोकळे झाले होते. तोंडाला सतत कुत्रं बांधलेलं, मनात नासकं कुचकं, नजर गिधाडासारखी, पण पक्षश्रेष्ठींची मर्जी, त्यामुळे ढोंगणाखाली खुर्ची. पैसा आणि मस्ती सत्तेतून आलेली, त्यामुळे भीती अशी नाहीच. रंगरावच्या वाटेला जाणं म्हणजे वाट लावून घेण्यासारखं होतं. कसा काटा दूर केला जाईल सांगता येत नव्हतं. पैसा, वरदहस्त, खाली माणसं, सगळं काही होतं. अगदी जिल्ह्यातले आमदार खासदारसुद्धा टरकून असत. रंगरावांना काका म्हटलं जायचं. काकांचे जसे दुर्गुण होते तसा एक सद्गुण होता. काका मला वाचवा म्हणून कोणी पायाजवळ वाकला तर काका त्याला नक्की वाचवणार. खालपासून वरपर्यंत दबदबा, त्यामुळे शब्दाला वजन. तर या रंगरावानं सभेला पहिल्यांदा इतक्या बायका बघितल्यावर रंग उधळले. अतिउत्साहात भरकटले. विनोद करता करता अश्लील बोलायला लागले आणि बोलतच राहिले. राजकारण म्हणजे लोक म्हणतात गजकरण. खाजवलं की खाजत राहतं. भाषणातलं हे एक वाक्य. पक्षासाठी तुम्ही रात्रीचा दिवस करा, कारण तुम्हाला रात्री जागायची सवय असतेच. हे दुसरं वाक्य. बायांनो, पक्षाची ताकद वाढवा. एक एक मतदार आपला करा. काय पुरुषांना आपलंसं करण्यात तुम्ही पटाईत असता. कशाचाही वापर करा, पण मतदार वाढवा, पक्ष मोठा करा. हे तिसरं वाक्य. पक्ष वाढवायचा म्हणजे वशीकरण करायचं. कसं करायचं, काय करायचं ते तुमचं तुम्ही करायचं.
लोकांना हवंय ते द्या, पण आपल्या मागे माणसं जमा करा. हे चौथं वाक्य. या कार्यक्रमावर झुंजाररावानं स्वतः बातमी केली. चौकटीत महत्त्वाची वाक्य टाकली. एकही अक्षर स्वतःच्या मनचं त्यांनी घातलं नाही. तरीही दुसऱ्या दिवशी दैनिक सुप्रभातची चौकात होळी करण्यात आली. निषेध सभा झाली. झुंजाररावचा पुतळा जाळला. झुंजारराव खऱ्या अर्थानं पेटला. रंगरावावर त्यांनी सिरियलच चालू केली. रंगरावानं दुखावलेली माणसं खाद्य पुरवू लागली. रंगरावाच्याच पक्षातली माणसं झुंजाररावांच्या कामाला आली. हुकुमशाही पक्षातली किती दिवस सहन करणार ना. त्यांना हत्यार आणि बळ हवं होतं. अगदी सरपंच असल्यापासूनची अंडी पिल्ली क्रमाक्रमानं बाहेर यायला लागली. बायकांनी बांगड्यांचे आहेर रंगरावांना पाठवले. मोर्चा काढला. रंगरावांच्यावर कोणीतरी वाचवा हो मला असं म्हणायची वेळ आली. पण जिल्ह्यातला एकही आमदार खासदार सुद्धा मदतीला आला नाही. उलट ते खाजगेत म्हणाले, यांनी तोंडाचं डबडं का करावं? पेपरवाल्यांना दुखून राजकारण करता येतंय का? या भाड्याला पदावरनं काढून टाकायला पाहिजे. रंगरावांचे मोर्चे फसले. सभांची गर्दी कमी झाली. पेपरवाले बातम्या छापेनात. रंगरावचे सगळे रंग उडाले. आता या घटनेचा फटका पक्षाला बसणार हे सगळ्यांना कळून चुकल्यानं पक्षाचे कार्यकर्तेही त्यांच्यापासून दूर पळायला लागले. 1-2 महिने सिरियल होईल एवढं मटेरियल झुंजाररावांच्याकडे आलं होतं. त्यामुळे तो निर्धास्त होता. पक्षश्रेष्ठींची मात्र झोप उडाली. जिल्ह्यातल्या बातम्या खबऱ्यांमार्फत पक्षाध्यक्षांपर्यंत पोहोचत होत्या आणि त्याला तेलमीठ सुद्धा लावलं जात होतं. एक रात्री 1च्या सुमाराला लाल बत्तीची गाडी झुंजाररावांच्या दारात उभी राहिली. अरे आबा तुम्ही? बनियन हाफ पॅन्टवर असलेल्या झुंजाररावांना आश्चर्याचा धक्काच बसला. आबा सामान्य माणूस नव्हता. ते केंद्रात मंत्री होते. पक्षाचे अध्यक्ष होते. तुमची झोप उडवली ना? काय करणार? यायला लागलं. मी काय केलं? तो काय शहाणा माणूस आहे का? जुना माणूस म्हणून अध्यक्षपदी ठेवला. बसलो वाजवत. आता झुंजाररावाच्या डोक्यात प्रकाश पडला. आबा माझं काय चुकलं तेवढं सांगा. हे बघा आम्हाला सगळं माहिती. तो बरळला पण पक्षाला मोठा फटका बसल ना. होळी केली दैनिकाची नाही हो, आमच्या आणि पक्षाची केली. आता कुठंतरी थांबवा झुंजारराव. झुंजारराव बोलला नाही काय. हे बघा हात जोडतो, हा विषय थांबवा. त्याच्या वतीनं मी माफी मागतो. आबा बरं निघू का आम्ही? ठीक आहे आबा, मी तुमच्यासाठी थांबतो. वा ही घ्या अल्पशी भेट. मी नाही कोणाचं काही घेत. अहो भेट आहे, भेटीला नकार नाही द्यायचा. अहो पण आबा आम्ही समजू तुमचा राग काही गेला नाही. आबा पटकन उठले, बाहेर पडले. झुंजाररावानं बॉक्स खोलला. नोटांची पुडकी होती. त्याची झोपच उडाली. मध्यरात्री तो पैसे मोजत राहिला. पैसे परत करता येत नव्हते. घरात भुजंगासारखे वाटत होते. त्यांनी त्या पैशातनं 5 एकर जमीन खरेदी केली. हे सगळं खरं असलं तरी रंगराव प्रकरण बरंच गाजलं. शेकडो पत्र आली. रंगरावांची अंडी पिल्ली परत बाहेर पडली. पुरता नागडा झाला तो. आबांनी रंगरावांची उचलबांगडी केली. प्रदेशवर घेतलं. पक्षाला नवा जिल्हाध्यक्ष दिला. दैनिक सुप्रभातचा धंदा वाढला. एवढं होऊन सुद्धा झुंजाररावाच्या काळजात सल राहिली. 2,25,00,000 रुपये घेऊन स्वतःची विक्री केली हे शल्य मनात राहिलंच ना. तशी दुसरी भीती सतत वाटत राहिली. रंगरावाचा भूतकाळ बघता तो स्वस्थ बसणारा नव्हता. जे त्यांना कायद्यानं दमटून दिवसाढवळ्या न करू शकणारे ते वाईट मार्गानं करणं शक्य होतं. सावध राहायला लागणार होतं. रंगराव काका प्रकरणातनं निवांत होतो तर विनू मांडे एक दिवशी सांगायला लागला, अहो सर तुमचा जतीन कधी सुधारणारच नाही का? काय नवीन लफडं केलं का? लफडं जुनंच आहे. शिल्पा कुडाळकर. पण तिला तर आपण काढून टाकले ना. ती दुसऱ्या दैनिकात काम करते. मी तिला 2-3 वेळा बघितलं त्याच्याबरोबर. विनू मांडे फक्त बोलणाऱ्यातला नव्हता. हे जतीनचं काय करावं ते समजत नव्हतं. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय.
हाकलून दिला तर शांता आणि मुलं उपाशी मरतील. दुर्लक्ष केलं तर शिल्पा जीवनातनं उठेल, कदाचित शांता जन्मातनं उठेल. झुंजाररावांना आठवलं शिल्पाला तिचे वडील नोकरीसाठी घेऊन आले होते. त्यांनी त्यांचा नंबर शोधून काढला, फोन लावला, भेटायला बोलावलं. ते दुसऱ्या दिवशी आले. विषय नाजूक होता. मुलीच्या वाईट वर्तणुकीबद्दल पित्याशी बोलणं कठीणच जातं. काय करते शिल्पा आता? काय एका पेपरमध्ये काम करते. तुम्ही काढून टाकलं? का काढून टाकलं ते सांगितलं नाही? कारण नाही सांगितलं. लग्न कधी करताय तिचं? स्थळ आहे? नाही तसं नाही, पण वेळच्या वेळी लग्न झालेलं बरं नाही का? ती घेत नाही ना मनावर. येईल त्या स्थळाला नकार देते ती, आणि तुम्ही गप्प बसता. जरा तुम्ही तुमच्या नावाचा विचार करा. तुमच्या बोलण्यामागचा हेतू नाही लक्षात आला. मुलगी देखणी आहे, तरुण आहे, काहीही घडू शकतं. ते गप्प झाले. मुद्दाम बोलवण्याचं कारण हे शहर आहे, काहीही घडू शकतं इथे. ते उठून गेले. महिनाभरातच पत्रिका घेऊन आले. झुंजाररावानं सुटकेचा सुस्कारा सोडला. त्या आनंदात झुंजारराव असताना जतीन एक दिवशी केबिनमध्ये शिरला. सर, तुम्ही बरं नाही केलं बरं का हे. नेहमी मोजकच बोलणारा, खाली मान घालून बोलणारा जतीन जाब विचारण्याच्या आवेशात बोलला. झुंजारराव त्याच्याकडे बघत राहिला. मी शिल्पाशी लग्न करणार होतो. झुंजाररावाच्या डोक्यात कोणीतरी भले मोठे दगड धोंडे घालत होतं. काय बोलावं क्षणभर सुचेना. लाज नाही वाटत तुला? थरथर कापत एवढेच शब्द झुंजारराव बोलू शकला. कसली लाज सर? काय 2-2 लग्न कोणी करत नाहीत का? निर्लज्जपणे त्यांनीच प्रश्न केला. तुमची नाही का झाली 2 लग्न? पहिलं लग्न अपघात होता म्हणून माझंही पहिलं लग्न अपघातच. जतीन! दातोट खा झुंजारराव ओरडला, पण जतीन थंड होता. तो जणू बदला घेण्यासाठीच उभा होता. शांताचा नवरा नसतास ना तर इथेच नरड्याला नख दिला असतं तुझ्या. निर्लज्ज! काय बोलतोयस याचा विचार कर. वातावरण एवढं तापलं की ऑफिसमधले सगळे लोक केबिनमध्ये आले. त्यांनी दोघांनाही शांत केलं. रात्री उशिरा विनू मांडेला आग्रह करून झुंजारराव बारमध्ये गेला. झुंजाररावला जतीनच्या वागण्यानं मोठा शॉक बसला होता. तो उलटून बोलला, हा अपमान होता. विश्वासातल्या माणसांनी दगा दिला की खूप वाईट वाटतं. पण जतीनच्यामुळे झुंजारराव थोडा बदलला. काठावर बसून पोहणाऱ्यांची मजा बघणं चांगलं, पाण्यात उतरलं तर नाकातोंडात पाणी जातं. घेतला अनुभव. शांताला, त्याबरोबर तिच्या बाळाला वाचवलं होतं. जतीनला आणून तिचं लग्न लावून दिलं होतं. इथपर्यंत ठीक होतं. पण बाळणपण करणं, संसार उभा करणं अशात गुंतायला नको होतं. पण केवळ मनातलं मनात राहिलं. पाण्यात उडी टाकायची ती टाकलीच. त्यात झुंजारराव चांगलाच गुंतला. त्यात असं झालं की गेले अनेक महिने शहरात दिवसाढवळ्या महिलांना फसवलं जात होतं. गळ्यातला दागिना शिल्लक राहत नव्हता. पर्स गायब होत होती. बँकेतून पैसे काढून बाहेर पडलेल्या माणसाचे पैसे घरी पोचतील असं नाही. दागिने पॉलिश करून देतो म्हणून घरात घुसला माणूस नकली दागिने देऊन खरे दागिने घेऊन पसार झाला. गजबजलेल्या वस्तीत दिवसा फ्लॅट फोडून लूट केली जात होती. हे नित्याचं. स्थळ वेगळी वेगळी. लुटले गेलेले वेगवेगळे रोज किमान 2-4 तरी. पण तपास नाही. एवढ्या दिवसात एक माणूस पकडला गेला नव्हता. संशयित म्हणून सुद्धा एकालाही ताब्यात घेतलेलं नव्हतं. साऱ्याच वर्तमानपत्रात बातम्या येत होत्या. त्यात नवीन काही नव्हतं. आज शाहूपुरीत, उद्या स्टँडवर, परवा लोकमान्य नगर, तर कधी एखाद्या सोसायटीत. झुंजाररावानं ठरवलं आपण शहर पोलिसांवरच लेखणी चालवायची. ओळीनं 4 दिवस लिहिलं तेव्हा इन्स्पेक्टर लोहार जागे झाले. झुंजारराव, मला तुम्हाला भेटायचंय. मी इन्स्पेक्टर लोहार बोलतोय. दैनिक सुप्रभातचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत. किती वाजता येऊ? आपल्या सोयीनं केव्हाही या. आत्ता येतो. स्वागत आहे. इन्स्पेक्टर लोहार आले. ते पाय आपटतच. माणूस भला उंच, जाडजूड, काळा कुट्ट, ओठांवर जाड मिशा. काय आम्ही काय उपटतो असं वाटतं का तुम्हाला? झुंजारराव बघत राहिला. मनात येऊन गेलं संस्कारांच्या दुष्काळात लोहारांचं बालपण गेलेलं असावं. काय हाताशी पेपर आहे म्हणून काय वाटेल ते लिहिता का तुम्ही? साहेब तुम्ही बसा ना. हे बरं नाही.
अरे पोलीस म्हणजे काय तुमच्या गोठ्यातली म्हैस आहे का? वाढताय काठ आहे. आता मी बोलू? काय बोलणार हो, अजूनही बोलायचं शिल्लक आहे का? खूप आहे, खूप आहे. शहरात अशा चोऱ्या होत राहिल्या, लुटमार होत राहिली तर मी लिहिणार. मला यायचं असेल तर लिहा तुम्ही खुशाल. मी लिहिणार, पण तुमच्या झाड कातडीवर आणि दगडाच्या काळजावर काही परिणाम होणार नाही. झुंजारराव, संधी मिळाली ना आत घेऊन फोडून काढेल मी. टायरमध्ये सुद्धा घालाल तुम्ही. निरपराधांना मारझोड करण्यात तुमची मर्दुमुकी. इतक्या दिवसात तुम्ही एकाला अटक करू शकत नाही. आता काय प्रत्येक माणसाच्या सोबतीला एक एक शिपाई द्यायचा का? ज्याला त्याला आपली काळजी घ्यायला नको का? अशीच मनोवृत्ती असेल तर हे चालतच राहणार. बांगड्या घातल्या पोलिसांनी ना की हे असंच सुरू राहणार. झुंजारराव, मला वाटलं होतं लेखणी झिजवल्यावर तरी तुम्ही शहाणे व्हाल. आता दागिने घालून बाहेर पडायला आम्ही सांगतो का बायकांना? बरोबर आहे. मंगळसूत्र काढून ठेवलं पाहिजे, कपाळीचं कुंकू पुसून बाहेर पडलं पाहिजे. बरोबर आहे ना इन्स्पेक्टर? मला सांगा लोहार, तुमची बायको काय करते हो? का मंगळसूत्रच घालत नाही? झुंजारराव, तुम्ही तुमच्या ऐपतीपेक्षा जास्त बोलताय. लोहार, माझी ऐपत तुम्ही ठरवण्या इतपत मी लहान नाही. तुम्ही एक जरी गुन्हेगार पकडला असतात ना तरी तुमच्या ड्रेसला पात्र ठरला असतात. मग काय तुम्ही पकडू शकता का? लागली. ठीक आहे, लागली. बोला, कितीची लावायची? मिशांची लावायची. मिशा? तुमच्या मिशा मला आवडल्या. तुम्ही हारलात तर मिशा मला द्यायच्या. दिल्या. ते उठले. इन्स्पेक्टर लोहार, मिशा दिल्या नाही तर शब्द दिला हो. शब्द पाळला नाही तर आत्ताचं बोलणं जसंच्या तसं छापेन. म्हणजे कॅमेऱ्यांनी सगळं रेकॉर्ड सकट संग्रहित केलेलं आहे. लोहार गोंधळले पण निघाले. थांबा थांबा लोहार, समजा मी पकडलं नाही त्याला तर काय करायचं ते नाही सांगितलं. तुम्ही राजीनामा द्यायचा. दैनिक सुप्रभातमध्ये थांबायचं नाही तुम्ही. ठीक आहे, मान्य. लोहार बाहेर पडले. झुंजाररावांनी आपल्या कार्यालयातल्या चौघांना बोलवून घेतलं. विनू, दैनिक सुप्रभात आणि माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. मी थोडा भावनेत वाहवत गेलो. इन्स्पेक्टरची पैज लावून बसलो. अशी सुरुवात करून त्याने इन्स्पेक्टर लोहारांशी झालेली चर्चा सांगितली. आता आम्ही काय करावं अशी अपेक्षा आहे? धायगुडेंनी विचारलं. शोध घ्यायचा. अहो, कसं शक्य आहे? ते काम पोलिसांचं आहे. ती सुद्धा माणसंच आहेत ना? पण त्यांना जे शक्य होत नाही ते, सुनंदा राणे म्हणाल्या, ते आपण शक्य करायचं आहे. माझ्यासह आपण 5 जण झालो आहे. 5 गर्दीच्या ठिकाणी आपण डोळ्यात तेल घालून उभे राहणार आहोत. गुन्हा घडता क्षणी आपण त्याला पकडणार आहोत. आपण त्यातून काही वेगळं निष्पन्न झालं तर माझी जबाबदारी. आपल्या हातात नाही शस्त्र, तशा बांगड्याही नाही आहेत ना. माझा विश्वास आहे आपल्या मदतीला रस्त्यावरची माणसं येतील, नक्कीच येतील. कुणीच काही बोललं नाही. बोलणार काय? बोलेल त्याला उत्तर तयार होतं. चोरटे मोटरसायकलचा वापर करत असणार आहेत. प्रत्येक मोटरसायकलवर लक्ष ठेवा आणि हेही लक्षात घ्या, गुन्हा घडत असताना आपल्याला चोराला पकडायचा आहे. झुंजाररावानं चौघांना 4 जागा दिल्या. स्वतः एस टी स्टँड परिसरात लक्ष ठेवायचं ठरवलं. सतत संपर्कात राहायचं, संशयास्पद बाबींवर लक्ष ठेवायचं, अशा काही सूचना देऊन लगेचच मोहिमेसाठी सगळे बाहेर पडले. संध्याकाळची वेळ. स्टँडवर घराकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी. झुंजाररावाची नजर कावळ्याची. तासभर असाच गेला. एका माणसानं लक्ष वेधून घेतलं. तरुण होता. पॅन्ट शर्टमध्ये होता. खात्यापित्या घरातला होता. तासभर तो स्टँडवरच होता. कुठे जाणार होता देव जाणे. बॅग नव्हती. लांब गावचा प्रवासी नव्हता. म्हणजे शिकलेला निश्चित वाटत होता. सारखा बाकडे बदलत होता. कधी विशिष्ट गावांकडे जाणाऱ्या गाडीच्या बाकड्यावर दिसे, कधी दुसऱ्या. झुंजाररावनं ओळखलं, हा इसम निश्चित वेगळा आहे. गर्दी होणाऱ्या ठिकाणी जातोय, गर्दीत घुसतोय, पण गाडीत चढत नाहीये. झुंजाररावने आता सगळं लक्ष त्याच्यावर केंद्रित केलं. उठला, त्याच्या मागे मागे फिरायला लागला. दोघात थोडं अंतर ठेवत होता तो, कारण संशय येऊ नये. आणि घडलं ते अपेक्षित. पुण्याकडे जाणाऱ्या गाडीला गर्दी होती. गाडी लागली, माणसं रेटारेटी करायला लागली आणि त्यांनी एका बाईच्या गळ्यातल्या दागिन्यांना हात घातला. ओढलं.
त्या बाईला काहीच जाणवलं नाही, पण झुंजाररावनी त्याचा हात पकडला. तो तयार होता. त्याने हात सोडून घ्यायचा प्रयत्न केला, पण हात सुटेना. तसा त्याने डाव्या हाताने चाकूचा वार झुंजाररावाच्या हातावर केला. झुंजाररावाच्या हातून त्याचा हात सुटला, पण तो ओरडला, चोर चोर. लगेच लोकांनी त्याला पकडला, यथेच्छ धुलाई केली. तो बेशुद्ध पडला. तेव्हा तंबाखू मळत स्टँडवरचा पोलीस तिथे आला. झुंजाररावाला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. जखम खोलवर नव्हती. चाकूचा मार उतरता गेला, पण जखम चांगली 8 इंच लांबीची होती. टाके घातले, बँडेज बांधलं. ही बातमी शहरभर पसरली. परिसरातल्या गावोगावी झाली. घटना रहदारीच्या ठिकाणी स्टँडवर घडली होती, त्यामुळे बातमी सर्वदूर पसरली. सगळ्याच वर्तमानपत्राच्या वार्ताहरांना त्याची दखल घ्यायला लागली. काहींनी तर फोटोसकट बातमी छापली. दैनिक सुप्रभातची तर हेडिंगची बातमी होती. दिवसभर सरकारी दवाखान्यात लोकांची रीघ लागली. जो तो झुंजाररावांच्या शौर्याचं कौतुक करत होता आणि पोलीस खात्यावर आग ओकत होता. जिल्ह्यातले निम्म्याहून अधिक आमदार येऊन गेले. सगळ्याच पक्षांनी या भ्याड हल्ल्याचा आणि पोलिसांच्या निष्क्रियतेचा निषेध केला. दुपारच्या दरम्यान पोलीस इन्स्पेक्टर लोहार आले. ते बोलले नाहीत. त्यांनी झुंजाररावाचा हात हातात घेतला. त्यांचे डोळे पाझरले. झुंजाररावांच्या डोळ्याच्या पापण्या ओलावल्या. लोहारांच्या ओठावर मिशा नव्हत्या. सर नजर जागी ठेवली आणि मनापासून आपल्या कर्तव्याला वाहून घेतलं ना की अपयश नाही येत. झुंजारराव, तुमच्याकडनं लय शिकलो. तुम्ही साधे पत्रकार नाही, तुम्ही केवळ टीका करणारे पत्रकार नाही, तुम्ही कृतीनं पत्रकार आहे. खूप शिकवलं मला. आव्हान स्वीकारलं, पूर्ण करून दाखवलं. खरंच तुम्ही खूप ग्रेट. इन्स्पेक्टर लोहारांनी त्या चोरट्याला 4 फटक्यात बोलता केला. त्याचं नाव बिलंदर, मूळचा बिहारचा. शहरात त्याची गँग. तो आणि त्याच्या साथीदारांनी गेल्या काही महिन्यात शहरात हायदोस घातला होता. सगळ्यांना अटक झाली आणि शहरातली लूटमार थांबली. हिरो ठरला झुंजारराव. चोरट्यांकडनं चोरीचे दागिने, वस्तू मिळाल्या होत्या. रोकड खर्ची झाली होती, पण दागिने आणि वस्तू मात्र हाती आल्या. या टोळीची वैशिष्ट्ये कौतुकास्पद होती. शहराच्या मध्यवर्ती भागात भाड्याने घर घेऊन ते राहत होते. आजूबाजूच्या शेजारच्या लोकांना कसलाही संशय नव्हता. रोज नोकरीवर जावं अशा विशिष्ट वेळी ते बाहेर पडत. लोकांना वाटे हे सगळे सर्व्हिस करतायत. दिवसभराची सर्व्हिस करून अगदी हसत खेळत घरी यायचे. शेजार पाजारांच्या अडच्या अडचणीला धावून यायचे, सहानुभूती टिकवायचे. शेजारी, त्या गल्लीत त्यांनी एकही गुन्हा केला नव्हता आणि एका शब्दानं कोणाला दुखवलं नव्हतं. पण या केसमुळे झुंजारराव हिरो ठरला. अनेक चॅनल्सनी त्याची मुलाखत दाखवली, बातम्या पुन्हा पुन्हा दाखवल्या. त्यामुळे संवेदनशील माणसं आणि राजकीय स्वार्थ उठवणारे लोकप्रतिनिधी यांनी त्याला भेटायचा सापटा चालू केला. जिल्हा पोलीस प्रमुख स्वतः येऊन गेले. गृहमंत्री फोनवरनं बोलले. पण झुंजाररावला खरं कौतुक वाटलं ते सामान्य माणसांच्या शुभेच्छांचं. त्यातल्या अनेकांनी फुलं आणली नव्हती, भल्या मोठ्या शब्दांनी कौतुक केलं नव्हतं, पण त्यांच्या डोळ्यातल्या शुभेच्छांनी खूप काही दिलं होतं. एक महिला भेटायला आली. तरुण होती. बिचारीचा नवरा वर्षापूर्वीच कपाळीचं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र तिच्याजवळ ठेवून गेला होता. उत्तराखंडात प्रलय झाला, त्यात तो नाहीसा झाला. त्याचं प्रेतही मिळालं नाही. तो आत्तापर्यंत जिवंत असल्याचा पुरावा नाही. बिचारी नीता नवरा जिवंत असल्याचं अजूनही मानते. नवरा नाही ही कल्पनासुद्धा तिला असह्य होते. तिचं मंगळसूत्र चोरट्यांनी चोरलं. ती मोडून पडली. अपशकून समजून धाय मोकलून रडत राहिली, वेडी झाली. पण आज तिला तिचं मंगळसूत्र परत मिळालेलं होतं. ती झुंजाररावला भेटायला आली. तिच्याकडे शब्द नव्हते, अश्रू होते फक्त. सोन्या मोत्या पवळ्याहून लाख मोलाचे अश्रू, आणि ती ते झुंजाररावांच्या चरणी ढाळत होती. काय हवं असतं आणखीन माणसाला? सुख, समाधान, आनंद यापेक्षा वेगळा कशात असतो? दयानंद म्हात्रे 4 चौघांसारखा सामान्य माणूस, एकुलती एक मुलगी राधा. सगळी स्वप्न राधासाठी. राधा हे सर्वस्व. राधाचं लग्न ठरलं.
थोरा मोठ्यांच्या घरात राधाचं लग्न ठरलं, खर्च तसाच मोठा. आयुष्यभर साठवलेली पुंजी बँकेतनं काढणं, लग्न थाटात करायचा संकल्प, 10 लाख काढले. बँकेच्या पायऱ्या उतरता उतरता बॅग लांपास. दयानंद मोडला, उद्ध्वस्त झाला. आयुष्यभर पाहिलेलं स्वप्न धुसर झालं. त्यांनी होऊ घातलेल्या तिच्या नवऱ्याचे, सासू सासऱ्यांचे पाय धरले, हात जोडले. दया नाही आली त्यांना. फक्त अश्रूंची सोबत बरोबर होती. आता त्यातले पैसेही परत मिळाले होते. दयानंद मुलीला घेऊन आला होता. काशी, अमरनाथ, शिर्डी, पंढरपूरच्या देवदेवतांच्या दर्शनाचं समाधान त्या दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. खरंच कुठे असतो देव? देवत्व देतं कोण? समाजच जर देवत्व देत असेल तर समाजासाठी आपण का काही करू नये? समाजासाठी आपण जे करतो त्याच्या दासपट समाज आपल्याला देतो. राम, कृष्ण, रहीम, येशू, गौतम बुद्ध यांनी काय केलं? त्यांनी जे केलं त्याच्या कितीतरी पट आजही माणसं त्यांच्यासाठी करतातच ना. झुंजाररावला पडल्या पडल्या या घटना आठवत होत्या. त्याला एकाच गोष्टीची खंत वाटत होती. एवढं झालं, अनेक माणसं येऊन गेली. जतीनवर अनेक अनंत उपकार होते, सहकारी होता. कार्यालयातला शिपाई 4 वेळा येऊन गेला, शांता येऊन गेली, पण जतीन आला नाही. नेमका कुठला गुन्हा केला? कसला आकस होता त्याच्या मनात? कसलं वैर पत्करलं होतं त्याने? माणसं अशी का घडतात? संस्कार का मनोवृत्ती? प्रवृत्ती का प्रकृती? बाहेर कसला तरी गोंधळ झाला. खूप लांबून आलोय, भेटू द्या मला. वॉर्डबॉय कोण आहे? बघा नाही, या माणसाला सांगितलं पेशंटची विश्रांतीची वेळ आहे, 4 नंतरही आता ऐकतच नाही. ठीक आहे, येऊ द्या त्यांना. पण विश्रांतीची वेळ आहे ना. ही येणारी माणसं ही माझी खरी विश्रांती. आणि विश्रांती म्हणजे काय? मानसिक थकवा घालवणंच ना. मग ही माणसं माझा टॉनिक आहे, येऊ द्यात त्यांना. एक सुटाबुटातला तरुण आला. आल्या आल्या पाया पडला. बसा. तो शेजारच्या स्टूलवर बसला. कसे आहात? उत्तम. मी नव्हतो 2 दिवस इथे, मुंबईला गेलो होतो, आलो तसा इथे आलो. झुंजाररावनी त्याला ओळखलं नव्हतं, कधी पाहिल्याचं आठवत नव्हतं. आपण? मी शारंगधर महाडिक, व्यवसायानं कॉन्ट्रॅक्टर आहे. तसा मी पुणे जिल्ह्यातल्या पंधरेचा. इथे काम मिळालं म्हणून आलो. छोटंसं काम सुरू केलं आहे, सुवास्तू नावानं काम करतोय. छान. सर हे ठेवून घ्या. त्यांनी एक पाकिट बाहेर काढलं. काय आहे? 50,000. मला कशाला? तुमचेच आहेत. माझे? हो तुमचे. तसे जास्त द्यायला पाहिजेत. हे बघा, मी काही समजलेलं नाही आहे. सांगतो. सर मी कामाला सुरुवात केली. दादा लोकांनी खूप त्रास द्यायला. तालमीतली पोरं यायची, ₹1,00,000 मागायची. दादाची माणसोत म्हणायची, 2-2 लाख मागायची. वाढदिवस, जयंती, उत्सव या नावाखाली मला हैराण करून टाकलं. एका मित्रानं सल्ला दिला. म्हणाला बांधकाम साईटवर झुंजाररावांचा फोटो लावला. एक दादा आला नाही का त्याचा कार्यकर्ता फिरकला नाही. मग हे 50 देऊन मला दादा बनवायचा विचार आहे का? नाही तसं नाही सर. मग कसं? पाकिट ठेवून घ्या. तुमच्यामुळे. हे बघा, आजही मी तुमचाच आहे. जीवात जीव असेपर्यंत मी तुमचाच राहणार आहे. पैसे देऊन माझ्या तुमच्यात दरी निर्माण करू नका. सर ठेवून द्या. त्यांनी ते पैसे खिशात घातले. तेवढ्यात वॉर्डबॉय बडबडत आला. एकाला सोडलं का रांग लागले राव. साहेब तुम्ही तरी. कोण आहे आता? तुम्हीच बघा की. तोपर्यंत प्रियांका आत आली. तिला बघता झुंजारराव शारंगधर महाडिकांना म्हणाले, तुम्ही या आता. शारंगधर महाडिक पुन्हा एकदा पाया पडले आणि म्हणाले, माझ्यासारख्या अनेकांनी आपल्या कार्यालयात तुमचे फोटो लावलेत. आम्हा सर्वांच्या देवाला उदंड आयुष्य लाभो ही इच्छा. तो बाहेर पडला आणि मोठा संयम बाळगणाऱ्या प्रियांकाच्या तोंडातून हंबरडा बाहेर पडला. ती अक्षरशः झुंजाररावावर कोसळली. तिच्या रडण्याचा बहर कमी झाला. तेव्हा झुंजारराव म्हणाला, अरे कुकुल्या बाळा, काय झालंय मला? किती वेळ रडणार आहेस तू? हे बघ, हाताला काय झालंय माझ्या? अगं जरासं खरचटलंय. डॉक्टर हुशार आहेत, ते मला सोडत नाही आहेत म्हणून अडकून पडलोय. मी ठणठणीत आहे. हातावर निभावलंय म्हणून रडतीयस? पुरे आता. छान रडतेस, हे दाखवतेस का?
तू सिरियस होणारच नाहीस का? तू डोळे पुसलेस आणि हा स्वर बंद केला की मी सिरियस होणार. तिने स्वतःला आवरलं, पदराने डोळे पुसले. आता झुंजाररावाचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं. कुंकू नव्हतं, मंगळसूत्र नव्हतं. प्रियंका, अगं हे काय? ते महत्त्वाचं नाही आहे. तू कसा आहेस सांग. तुला वेड लागलाय का? काय झालंय सांग. कॅप्टन गेले. कारगिलमध्ये अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले ते. कधी? महिना झाला. कोणीच कसं बोललं नाही. त्यात बोलण्यासारखं काय आहे? नंतर बोलू. तू आधी मला सांग, असं आव्हान स्वीकारायची गरज होती का? अरे महिन्यापूर्वी हिचा नवरा गेलाय आणि बाई म्हणते नंतर बोलू. आश्चर्यच होतं. तेव्हा प्रियंका, गरज होती. असं आव्हान स्वीकारलं नसतं अशा शहरातल्या चोऱ्या थांबल्या नसत्या. त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे माझ्याविषयी समाजात काय मत आहे हे मला कळलं नसतं. देव झालास की रे तू. पाहिलंस की आत्ता. तेवढे 4चा चहा घेऊन योगिता आली. बरोबर 3 वर्षाचा पप्पू. प्रियंकानं प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. ही योगिता, माझी पत्नी, आणि हा माझा मुलगा पप्पू. प्रियंकानं नमस्कार केला. कॉटवरनं उठली, स्टूलवर बसली. मी प्रियंका. अहो मी ओळखते तुम्हाला. मला ओळखता? हां, कधी पाहिलं नाही, पण यांनी सांगितलंय सगळं. यांनी सगळं? हां, अगं मागे एकदा सहज बोललो होतो. पण खरं सांगू का, यांनी खरं त्यावेळी चूक केली. काय कमी होतं व यांच्यात? प्रियंकाचा चेहरा उतरला. वाटलंच होतं मला तुम्ही येणार. बरं झालं तुमची भेट झाली. योगिता समजूतदारपणे बोलली. प्रियंकानं विषय बदलला. पप्पू छान आहे. सेम तुझी कार्बन कॉपी. हा, कार्बन कॉपी माझी आहे, पण संस्कार आईचे आहेत. खरंच वाटेल ना त्यांना. मुलाचे पाय पाळण्यात दिसू लागलेत. जरा कोणी खोड काढू द्या. भीम होतो भीम. पण मला मारायचं नाही बरं का रे छोट्या भीमा. मी मावशी आहे तुझी. हास्य विनोदात सगळे जवळ आले. मनापासून मोकळे झाले. बरं मी निघू आता. संध्याकाळी येईन परत. अच्छा, म्हणजे मुक्काम आहे का आज? हां, तसा विचार आहे. जाऊ? बाहेर जतीन उभा आहे. जतीन? हां, ऑफिसमधनं त्याला बरोबर घेऊन आले. तो बरा सापडला का? चुकलं का? नाही तसं नाही. आहे कुठे तो? आहे बाहेर आहे. कोणाशी तरी बोलतोय. नर्स शोधत असेल. गाढवाला शेवटी हरळी गोड. ती पाहत राहिली. नाही काही नाही, जा गेलीस तरी चालेल. अहो कुठे पाठवताय त्यांना? घर नाही का आपलं? आता कुठे जायचं नाही. तुम्ही माझ्याबरोबर आमच्या घरी चाला. योगिता, अगं तिचा काही प्रोग्राम ठरलेला असेल तर? काही नाही आहे प्रोग्राम वगैरे. आणि असला तरी मी अशी कशी दुसरीकडे उतरू देईन त्यांना? अगं किमान तिला, जतीनला तरी विचारू दे. झुंजार. प्रियंका चिडली. तसं नाही, मला म्हणायचं होतं. हे बघ, मी याचा जाब नक्की विचारीन. चल ग योगिता. पत्रकार आहे हा. त्याची नजर शुद्ध थोडीच असेल. त्या दोघी निघून गेल्या, पाठच्या बहिणीसारख्या. त्यांच्या मागे पायातले चिवचिव वाजणारे बूट वाजवत पप्पूही गेला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित निर्भीड ही कादंबरी. आज 11वा भाग तुम्ही ऐकलात. 12वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनही तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर एकच विनंती. आत्तावरती माझा जो फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या. नमस्कार.